नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण रात्रीचा व्हिडिओ अशासाठी काढतोय की गोकॅमचा डिजिटल कॅमेरा रात्रीचा कसं काय चालतोय, कसं काय शूटिंग येते ते बघायचे। चला तर बऱ्यापैकी शूटिंग येते असं वाटतंय। ची लाईट खूप चमकतायत। थोड्याशा अंधाऱ्या बाजूला गेल्यावर मग कळेल कसं काय शूटिंग येते, कारण आपल्या याची पण लाईट चालूच आहे। रात्री हे डोळ्यावर उजेड पडतो ते लय बेकार। ते आता त्यातला तो ह्याचा गॉगल मिळतो ते घेतला पाहिजे लवकरात लवकर। या रस्त्याला लाइटिंग चांगलं केलंय आणि ते ठेवलंय ते बरं केलं, नाहीतर कुणीतरी ते वाट लावून टाकायचं। तसं नाही केलं ते बरं आहे। असंच राहिलं पाहिजे टिकून। रात्रीचं शूटिंग बऱ्यापैकी येतंय। अगदी पूर्ण अंधार असेल तिथं काही येणार नाही असं वाटतंय, पण हे आहे ते सुद्धा बरं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी होणार? डावीकडे होतं ना तिथे जागा आहे, तर लवकरात लवकर पुतळा व्हावा ही इच्छा। नीट लक्ष देऊन बघा, हा स्पॉट लय बेकार आहे। इकडनं पलीकडनं येणाऱ्या गाड्या इकडे जाणार असतात आणि इकडनं येणाऱ्या तिकडे जाणार असतात। म्हणजे डाव्या बाजूने तिकडच्या तिकडं, इकडच्या इकडं असं नाही, म्हणजे क्रॉस होऊन गाड्या इथं हे होतात। त्यामुळे इथेच गाडी चालवताना सावध राहायला पाहिजे। या रस्त्याला वाई खूप चांगली दिसते, एकदम मोठी सिटी असल्यासारखं वाटतं। इथं एक डेंजर आहे, इकडं बावधनकडं गाड्या जातात, परत इथं पुढं माग असं। इथं काहीतरी एक तर उड्डाण पूल तरी व्हायला पाहिजे, नाहीतर मग पोलादपूरला आहे तसं खालून रस्ता न्यायला पाहिजे। निदान सिग्नल तरी चालू केला पाहिजे। या रस्त्याला भरपूर हॉटेल्स आहेत। अगदी इथनं या रस्त्यापासनं तिकडं सुरूरपर्यंत भरपूर हॉटेल आहेत, आणि सुरूरपासनं तिकडं पुण्यापर्यंत पण भरपूर आहेत।
चला आता परत जाऊया. इथं एक रस्ता सातारा आणि एक रस्ता पुण्याकडं असा फाटा आहे इथं. ह्या रस्त्याला म्हणजे सातारा रस्त्याला सुद्धा भरपूर घरं होत चाललेली आहेत. तिकडं पुणे म्हणजे सुरूर रस्त्याकडं तिकडं पण घरं दुकानं असं होत चाललेलं आहे. वाई खूप लांब पसरत चाललेली आहे. यशवंत नगर इथं एक झालेलं आहे. तिकडं शहाबाग फाट्यावर सुद्धा बरीच वस्ती वाढली. या रस्त्याला लहानपणीची आठवण आहे माझी. आमचे बाबा मला सायकलवर घेऊन यायचे. पुढं बारकी सीट होती बसायला. आणि इथे एक डुकराचा कारखाना म्हणजे डुक्कर पोल्ट्री नाही म्हणत त्याला, काय दुसरंच म्हणतात. तर डुकरं पाळलेली अशी होती आणि ती कोंडा बिंडा वगैरे खायची. पांढरी होती डुकरं मात्र. ती मला बघायला आवडायची. मी यायचो आदनामधनं. डावीकडे आहे वाई बाजार समिती. इथं सुद्धा भरपूर दुकानं हॉटेलं वगैरे झालेली आहेत. आता आपण वळलोय बावधन रस्त्याला. या रस्त्याला सुद्धा फ्लॅट बंगले अशी बांधकामं बरीचशी झालेली आहेत आणि बरीचशी चाललेली पण आहेत. ज्या रस्त्याला गाड्या नाहीत अशा रस्त्यावर एकदा जाऊन शूटिंग काढलं पाहिजे रात्रीचं. कसं काय येतं ह्या कॅमेऱ्याने बघायसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.